कॉर्न फ्राईड राईस, तर त्यासाठी हे मकाचे असे दाणे घेतलेले आहेत सोलून. तरी गोड मका आहे, स्वीट कॉर्न हे पाहू शकता. तर आपल्याला याची भेळ पण करायची आहे. ते आता मी फ्राईड राईस करत आहे याचा. तर हे धुवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्यासाठी बासमती तांदूळ हा शिजून घेतलेला आहे, पाहू शकता असा सुट्टा. आणि साहित्य घेतलेलं आहे कांदा, लसूण, अद्रक, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर आणि आपल्याला कांद्याची पात लागणार आहे आणि थोडेसे वाटाणे. तर आता हे तेलामध्ये मी ना आधी लसूण टाकून घेत आहे कट केलेला. लसूण आणि अद्रक टाकलेला आहे तेलामध्ये. शेजवान फ्राईड राईसचा मसाला आणलेला आहे. ह्या हिरव्या मिरच्या तिखट कट करून घेतलेल्या आहे. अद्रक आणि लसूण छान परतलेला आहे. यामध्ये आता आहे ना आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेत आहे. कांदा आणि हिरवी मिरची, एक गाजर टाकून घेत आहे. परतायच्या नाही का. आता एक टोमॅटो आणि शिमला मिरची हे पण टाकून घेत आहे. थोडेसे वाटाणे टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. भात शिजताना पण मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मकाचे दाणे टाकून घेत आहे. खूप सारे. तो खूप छान होता असा भात गरमागरम खायला नाश्त्यासाठी, किंवा छोटी आपल्याला भूक लागलेली असेल तर करून घ्यायचं मग पटकन. जे साहित्य आहे त्यामध्ये तर हा घरचा मसाला टाकून घेतलेला आहे. फ्राईड राईस टाकलेला आहे मसाला. बटर टाकून घेत आहे. बटर किंवा तूप टाकून घ्या 1 चमच, आणि नाही टाकलं तरी चालतं. भात टाकून घेत आहे. सर शिजताना फक्त 1 चमच तेल आणि अर्धा लिंबू कट करून टाकलेलं होतं भातामध्ये, आणि थोडंसं मीठ चवीनुसार. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये तुम्ही सॉस पण टाकू शकता. काळी मिरी टाकून घेत आहे. ब्लॅक पेपर, मध्ये आपल्याला आहे ना पात टाकून घेत आहे कांद्याची. तर ही कांद्याची पात टाकून घेतलेली आहे. खाण्यापेक्षा आपलं घरचं घरी स्वस्तात मस्त असं खायला आणि पोट भरून पण खायला. आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकून घेत आहे.
कॉर्न फ्राईड राईस तयार आहे खाण्यासाठी. तर आता गॅस बंद करून घेते. तर आपला फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे. तर या खायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे, म्हणजे आपल्या घरगुती पद्धतीने जे आहे त्यामध्ये केलेले आहे. सॉस असले तर सॉस टाकून घ्यायचे. या खायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. करा, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.